मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा शासनाकडून एप्रिल 2024 महिन्यापासूनची सबसिडी मिळाली असेल। पण आता हे कसं चेक करायचं की आपल्या रेशन कार्डावर सबसिडीची किती रक्कम आली? तर फक्त 2च मिनिटात तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन हे चेक करू शकता। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवीन अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, सबसिडीची रक्कम रेशन कार्डावर आली की नाही आणि ती किती आली हे बघण्यासाठी तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असायला पाहिजे। आता लिंक म्हणजे तुमच्या रेशन कार्डावर आधार व्हेरिफिकेशन किंवा आधार KYC झालेली असणे गरजेचे आहे। पण जर ती नसेल झालेली तर आता ही प्रोसेस तुम्हाला तुमच्या रेशन दुकानावर जाऊनच करता येणार आहे। तिथे तुमचे रेशन कार्ड आणि ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा आणि आधार KYC करून घ्या, म्हणजे आधार सोबत रेशन कार्ड लिंक करून घ्या। पण इतकंच नाही, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक असला पाहिजे। थोडक्यात तुमचं रेशन कार्ड आधार सोबत आणि मोबाईल नंबरही आधार सोबत लिंक असायला पाहिजे। असे असेल तरच तुम्हाला ऑनलाईन सबसिडीची रक्कम बघता येते। इतकंच नाही तर रेशन कार्डमधले काही बदल करायचे असतील तर ते देखील करता येतात। मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा, त्यात मेरा रेशन हे ॲप शोधा आणि इन्स्टॉल करा। मित्रांनो, यापूर्वीचे मेरा रेशन ॲप आणि आता नवीन ॲप यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा, इथे जी परमिशन मागितली जाईल ती अलाउ करा। पुढे भाषा निवडण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळेल। इथे तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती यासारख्या इतर भाषांपैकी तुमची भाषा निवडू शकता। मी इथे डिफॉल्ट इंग्रजी भाषा निवडतो। यानंतर ॲपवर रेशन कार्ड संदर्भात काय काय करता येऊ शकते ती माहिती समोर दाखवली जाईल, ती वाचून घ्या आणि गेट स्टार्टेड हे बटन क्लिक करा। आता आहे महत्त्वाचा पार्ट, या ॲपवर लॉग इन फक्त तुमच्या आधार कार्डनेच करता येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत व्हेरीफाय झालेले असणे किंवा लिंक असणे, तसेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे। जर तुमचा आधार रेशन सोबत व्हेरीफाय नसेल किंवा लिंक नसेल अथवा KYC झालेली नसेल तर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर आधार नॉट व्हेरीफाईडचा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल आणि इथे लॉग इनच होणार नाही। पण जर आधार, रेशन आणि मोबाईल लिंक असतील तर इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा, त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये टाईप करा आणि लॉग इन विथ OTP बटन क्लिक करा, ज्यामुळे आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। इथे ओके क्लिक करा। पुढे तो OTP या बॉक्सेसमध्ये टाईप करून व्हेरीफाय बटन क्लिक करा। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली। इथे पुन्हा ओके क्लिक करा। तुमचे अकाउंट पुन्हा OTPने लॉग इन करावे लागू नये म्हणून एक MPIN तयार करण्यासाठी विचारले जाईल। नसेल तयार करायचं तर स्किप बटन क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता। तयार करायचा असेल तर क्रिएट नाव हे बटन क्लिक करून विचारलेल्या बॉक्सेसमध्ये 4 आकडी MPIN 2 वेळा टाकून तो तयार करा। आता इथे ओके क्लिक करा। आता मोबाईल ॲप तुमच्या डिव्हाइसच्या लोकेशनची परमिशन मागेल, ती अलाउ करा। दिलेल्या आधार नंबरनुसार आधार कार्ड सोबत जे रेशन कार्ड लिंक असेल ते आता या स्क्रीनवर दाखवले जाईल, ज्यावर 12 अंकी फॅमिली ID असेल, नाव असेल, रेशन कार्डचा प्रकार आणि रेशन दुकानाचे नाव आणि पत्ता असेल। सरकारने किती सबसिडी पाठवली हे जाणून घेण्यासाठी दिलेल्या या खालच्या मेनूपैकी बेनिफिट्स रिसीव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, सरकारकडून प्राप्त झालेले लाभ या मेन्यूवर क्लिक करा। लगेच एका सेकंदात सर्व माहिती समोर येईल। इथे बघू शकता की एप्रिल 2024 पासून सबसिडी रेशन कार्डवर जमा होत आहे। एप्रिल, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे पैसे यात जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे सबसिडीची किती रक्कम जमा झाली हे तुम्हाला चेक करता येते। नवीन रेशन कार्डसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल, त्याची प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।